तर आज आपण आलेलो आहोत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सुरेश बालचंद्र गायकवाड. तर यांना आपण प्रश्न करूयात की त्यांनी निवडून आल्यानंतर प्रभाग विकासाचं त्यांचं काय संकल्प, ध्येय, उद्दिष्ट आणि पक्षाचे ध्येय उद्दिष्ट या संदर्भात त्यांनी सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो. जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड. गेली 30 वर्ष मी सामाजिक कार्यात म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रणनीतीत सातत्यानं जिल्हा कार्यकारिणी असेल, शहर कार्यकारिणी असेल, याच्यामध्ये मी कार्यरत आहे. माझा पिंडच मुळात लढवय्या आहे. मी शेका पक्षाचा कार्यकर्ता होतो, त्यानंतर शिवसेनेत आलो. 1992पासूनचा मी शिवसैनिक आहे आणि आत्ता ह्यावेळचा मी प्रभाग 9चा उमेदवार देखील आहे. सार्वत्रिक निवडणूक 2025 ज्यावेळी लागली त्यावेळी कर्णिक नगरवासी असतील, गांधीनगरवासी असतील, हा सगळा जो मोठा पट्टा आहे तिथून सातत्यानं मागणी व्हायची की आपणाला स्थानिक रहिवासी असणाऱ्यापैकी एखादा उमेदवार असला पाहिजे. नागरिकांच्या खास मी आग्रह असतो, मी या ठिकाणी मी उमेदवारी जाहीर केली आणि पक्षाकडे विनंती केली की एक सुशिक्षित चेहरा देखील आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून द्या की जेणेकरून ह्या परिसराचे प्रश्न वेगळ्या पद्धतीनं मागा. मी परिसराची ज्यावेळी पाहणी केली, परिसरावरती दृष्टिक्षेप टाकला, अभ्यास केला. प्रभाग क्रमांक 9 कसा आहे तर विविध जाती धर्मांचा वेगवेगळ्या समूहाचा हा बनलेला एक अतिशय महत्त्वाचा प्रभाग आहे. सोलापूर शहरातला अत्यंत महत्त्वाचा सगळ्या गोष्टी आहेत. इथं याच ठिकाणी बघा मार्कंडेय रुग्णालय याच ठिकाणी, मोठ्या मोठ्या वसाहती त्या आहेत, वालचंद कॉलेजसारखी इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर कर्णिक नगर ही 750 घरांची आशिया खंडातील सगळ्यात मोठी शासकीय कर्मचाऱ्याची वसाहत आहे. स्वातंत्र्य सैनिक ज्याच्याकडे अतिशय आदरानं पाहिलं जातं, स्वातंत्र्य सैनिकांची वसाहत आहे. विडी कामगारांचा वर्ग आमचा गांधीनगर परिसर जर पाहिला 1 2 3 4 5 6 7 नंबर झोपडपट्टीपर्यंत, तो मोलमजुरी करणारा आणि हातावरचं पोट असणारा अतिशय बिगारी कामगार करणारे असे काही लोक आहेत. अशा अतिशय गरीब म्हणजे एक मध्यमवर्गीय, एक उच्चभ्रू आणि एक अतिशय तळागाळातला वर्ग. आमच्या आत्ता जर आपण ईशान्य कोपऱ्यात जर गेलो तर त्या ठिकाणी आपणाला दिसेल की तिथं शांतीनगर झोपडपट्टी. आजच आम्ही प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी आमच्या सौभाग्यवती अस्मिता गायकवाड, त्यानंतर कॉब्रेट कोंगारी माजी नगरसेवक आणि त्यानंतर निम्मर्गी सर ह्यांच्या शुभ हस्ते आज पडला आणि प्रचाराला आम्ही जोरदार सुरुवात केली. तिथले खरंच प्रश्न जर बघितलं अक्षरशः नागरिकांच्या आणि रहिवाशाच्या तर डोळ्यात पाणी होतेच, पण आमच्याही डोळ्यात डोळे पाणावले गेले. अक्षरशः नरक यातना भोगावेत ना, अगदी त्याच पद्धतीनं तिथली लोक जगत आहेत. किती वर्ष आपण त्याच प्रश्नावरती भांडणार आहोत हे मला कळत नाही. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, अजूनही आम्ही लाईट, रस्ते, ड्रेनेज, पाणी ह्याच्यावरच भांडतो. हो, आज तुम्ही विदेशात पहा, कुठं देशाचा प्रगती कुठं चालली आहे, लोक कुठं चालत आहेत, किती स्वच्छता आहे सगळीकडे. आणि आमचा सोलापूर शहर स्मार्ट सिटीच्या नावाखाली अतिशय गलिच्छ वस्ती करून टाकले. सोलापुरात अंतर्गत रस्ते तर सोडा, पाण्याची सुविधा नाही, ड्रेनेजची सुविधा नाही. आज अर्धं सोलापूर परवा बघितलं तर कालच्या पावसामध्ये कधी नव्हे ते अर्धं सोलापूर पाण्यात गेलं. म्हणजे कुठली व्यवस्था आहे आणि हे व्यवस्थेवर काम करणारी ही लोक नेमके काय करतात ह्याला कुठंतरी आता कान पकडणारी माणसं यायला पाहिजे अशी रास्त भावना आहे. म्हणूनच मी ह्यावेळी ह्या निवडणुकीसाठी उतरलो. आता मी ह्या प्रभागाचे प्रश्न ज्यावेळी मी विचारात घ्यायला लागलो, आता तुम्ही आता मला अतिशय चांगला प्रश्न विचारला की तुम्ही निवडून आल्यानंतर नेमकं काय करणार आणि कशासाठी तुम्ही ही निवडणूक लढवत आहे. मी सांगितलं आत्ताच की ह्या विविध भाषिकांचा प्रभाग आहे, विशेष करून सुशिक्षित व कामगार वर्गांचा हा संमिश्र भाग आहे. कारखानदारांचे प्रश्न थोडेफार वेगळ्या पद्धतीचे आहेत, त्याच्यावर खरोखर आपणाला काही समन्वय घडवून आणता येतो का, त्यांना आणि कामगारामध्ये आपणाला काही वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करता येईल का, ही पण बघणार आहे. युवकांची बेरोजगारी हा एक मला सतावणारा प्रश्न आहे. युवकांना एक चांगल्या पद्धतीचा युवक घडवणं, युवा पिढी घडवणं माझं धोरणच आहे. केवळ रस्ते, लाईट, विद्युत, पाणी ह्याच्या पलीकडे जाऊन
आपण माणसातली माणुसकी जपावे आणि स्वाभिमानी युवकाची पिढी कशी करता येईल ह्याच्यावर देखील माझा भर राहणार आहे. त्यानंतर कॉलेजच्या मुलामुलींशी निवासीचा प्रश्न आहे. इथं मोठं कॉलेज आहे, इथं इन्स्टिट्यूटला, त्या ठिकाणी बऱ्याच वेळा बघतो परवा एका युवकांची वगैरे आत्महत्या वगैरे झाली. खरोखर आपणाला त्यांच्यावर समुपदेशन करणं किंवा त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून दिलं, त्यांच्या अडीअडचणी असतील, आर्थिक काही सुविधा असतील, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सुविधा असतील, त्याच्यावरही आपणाला काय करता येईल का. गोरगरीब जे विद्यार्थी खेड्यापाड्यातून येत आहेत, इथं आमच्या इथं शासकीय तंत्रनिकेतन आहे, त्यानंतर वालचंद कॉलेज आहे, मोठे इन्स्टिट्यूट आहेत, सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत. त्या ठिकाणी अनेक मुलं आमच्या कर्णिकनगर वसाहतीमध्ये भाड्याच्या स्वरूपात राहतात, सैनिकनगरमध्ये राहतात, पद्मनगरमध्ये राहतात. त्या मुलांना सुरक्षा, मुलींना सुरक्षा असेल तर त्याच्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येईल का, त्यासाठी मी देखील विचार करतो आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आमच्या इथं खूप आहेत. कर्णिकनगरला खरा प्रश्न आमचा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. त्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावरती आपल्याला खरंच काय करता येईल. त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बऱ्याच जणाला संपत्ती आहेत, संपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं, त्यानंतर त्यांना खरोखर संपत्ती असणाऱ्या सुद्धा काय याला ज्येष्ठांना घरात सांभाळलं जात नाही, त्यांच्या व्यवस्थेचं काय करायचं, त्यांच्या आजारपणाची काळजी कशी घ्यायची, ह्याच्यावर देखील मला समुपदेशन करायचं आहे. आणि त्यांचे खऱ्या अर्थाने हितगुज करून त्यांचे प्रश्न मला कसे सोडवता येईल, त्यांच्या जवळ कसं जाता येईल, ह्याच्यावर मी भाष्य करणार आहे. अंतर्गत रस्ते असतील, हिंदू मुस्लिम मशानभूमी इथं आहे आमची. इथं आपण पाण्याच्या टाकीजवळ जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम मशानभूमी, त्याची काय अवस्था आहे मी आता सांगत नाही, त्याच्यावर ते भाष्य मी नंतर करेन. परंतु अतिशय वेगळ्या पद्मशाली समाजाची मशानभूमी आहे, भावसार समाजाच्या आहेत. ह्या मशानभूमीकडे देखील सुविधेसाठी मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याच्यावर देखील लक्ष वेधण्याची गरज आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जर आमच्या इथं काय असेल तर जड वाहतुकीचा प्रश्न. ह्याच्यामध्ये अनेक बळी ह्याच रस्त्यावरती घेतले गेले आहेत, आमच्याच प्रभागात घेतले गेलेले आहेत. त्याच्यावरती मला खूप काम करायचं आहे आणि त्याच्यावरती आपणाला ह्या वाहतुकीचा प्रश्न खऱ्या अर्थानं कसा धसाला लावायचा ह्याच्यावर देखील मी अभ्यासपूर्ण विवेचन करणार आहे. आणि पुढील काळात माझी ही ध्येयधोरणं असणार आहेत की कुठल्याही परिस्थितीत हा जड वाहतुकीचा प्रश्न हा निकाली कसा निघेल ह्याच्यावर मी काम करणार आहे. त्यानंतर जातीय सलोखा खरोखर ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कालची वर्तमानपत्र वाचले असतील, ह्या 2-3 दिवसातले काय अवस्था आहे. खरोखर सर्वसामान्य माणसाला वाटतं का मी सुरक्षित आहे. आमच्या मुली बाहेर गेल्या तर ती घरात येताना सुरक्षित येतील असे कोण हमी देऊ शकतं आहे का. कायदा सुव्यवस्था कुठं आहे, सुरक्षा यंत्रणा कुठं आहे. खरोखर अतिशय किळसवाणे प्रकार सुरू आहेत. सोलापूरची अवस्था 92च्या पूर्वी जी अवस्था होती त्याच्याही बक्काल अवस्था होत्या. असं सोलापूरचं वातावरण नव्हतंच. ती अवस्था आम्हाला आज करून देत आहे. त्या सोलापूरच्या व्यवस्थेवरती तुम्ही असं जर कुठलीही गोष्ट हिसकावून घ्यायला लागला ना, एक दिवस असा मोठा उद्रेक होईल आणि मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर उतरेल. आणि निश्चितपणानं सांगतो, आज तुम्ही ज्या पद्धतीनं वागतायत किंवा भाजप किंवा शासकीय यंत्रणा असेल किंवा ही सत्ताधारी मंडळी असतील, ज्या पद्धतीनं वागताय ना, एक दिवस जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतरची परिस्थिती आवाक्याच्या बाहेर असेल. ही कुठं तर पाहिलं पाहिजे. संविधानाने काही मूलभूत अधिकार दिलेत, त्याच्यावरती कोण बोलत नाही. बरं, भाजपवाल्यांनी काय बोलायला पाहिजे, सत्ताधाऱ्याने मी विकास कामं काय केली, त्या विकास कामावरती मतं मागायला पाहिजे. तुम्ही उमेदवार पळवता, यंत्रणेमध्ये गफलत करता, हायजॅक करता यंत्रणा आणि त्याच्यावरती जिंकता. ही लोकशाही आहे. लोकशाही कुठंतरी टिकली पाहिजे. सर्वसामान्य माणसाची भावना अत्यंत तीव्र आहे. आम्ही ज्या वेळी जातो अक्षरशः आमचं स्वागत होतं, डोक्यावर घेतलं जातं. आम्हाला म्हणतात आपल्यासारखे वकील तिथं असले पाहिजे आणि त्या दालनात जाऊन तिथं बोललं पाहिजे, ह्यांचा कान कुणीतरी उपटला पाहिजे, अशी भावना सगळ्यांची आहे. मला खूप म्हणजे मी आज बघितलं, माता भगिनी मला अक्षरशः माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला अक्षरशः सगळं मायाने गालावरती हात फिरवत मला सांगतायत, तुझ्यासारखा एक चांगला माणूस, एक वकील, तगडा वकील त्यांच्या मानगुटीवरती बसण्यासाठी गेलाच पाहिजे, असं मशाल घेऊन असं सातत्याने मला सांगतायत. मी त्यानंतर मला गांधीनगर झोपडपट्टीवासियांचे प्रश्न मला भेडसावत आहेत. 256 गाळ्यातल्या लोकांचा नागरी प्रश्न आहे, त्याच्यावरती मला भर द्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला ह्या परिसरात काही भूखंड आहेत, ते आरक्षित विशिष्ट कामाकरता, सार्वजनिक सुविधाकरता ते भूखंड आरक्षित करण्यात आलेले आहे. ते भूखंड त्याच कारणासाठी गेले पाहिजे, नागरिकांच्या हितासाठीच वापरले पाहिजे. ह्यासाठी देखील माझा अट्टास असणार आहे. आणि त्या भूखंडाची सुरक्षितता असेल आणि त्या भूखंडाची त्या कामासाठी सुधारणा
विकसनशीलता ती कशी करता येईल त्यासाठी देखील माझा प्रयत्न आहे. त्यानंतर रहिवाशांना ज्या मूलभूत सुविधा आहे त्या देखील भरून देणार आहे. त्याचबरोबर प्लेग्राऊंड, चिल्ड्रन पार्क, बगीचा ह्याच्यावर देखील माझं काम राहणार आहे. ही सगळी कामं म्हणजे फार माझ्या आवाक्यातले आहेत. मी काय म्हटलं नाही की ताजमहाल बांधून देतो किंवा मी म्हटलं नाही की सगळ्याची गरिबी हटवतो, परंतु माझ्या आवाक्यातली, माझ्या सद्विवेक बुद्धीला आणि शासन यंत्रणेतून काय करता येईल ह्या सगळ्या संकल्पना मी निश्चितपणानं मी निवडून आल्यानंतर करणार आहे, ह्यात तेळ मात्र शंका नाही. तर सरांनी आता आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे की प्रभागात मूलभूत सुविधा कुठले नाही आहेत. त्यानंतर प्रभाग विकास, प्रभागातील विविध घटक, विद्यार्थी असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, अशा सर्व घटकाला सोबत घेऊन त्यांच्या विकासासाठी आणि पूर्ण प्रभागातील विविध भागात काय काय समस्या आहेत सगळ्या गोष्टीबद्दल सरांनी सांगितलेलं आहे. तर सरांना एवढंच आता मी विनंती करतो की मतदारांना आपण काय आवाहन करणार? मतदारांना कळकळीची माझी विनंती आहे, तुम्ही मतदानाला जाताना जात, भेद, धर्म, पंथ ह्याच्याही पलीकडे जा. माणसातली माणुसकी जपा. माणूस म्हणून आपल्या हक्काला ओ देणारा सेवक आपणाला निवडायचा आहे. राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक वेगळी आणि स्थानिक भागातली निवडणूक वेगळी. ही जी आता स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे, आपल्या घरातला, आपल्या हक्काचा, आपल्या जवळचा, आपल्या हिताचा आणि आपल्या हक्काला ओ देणारा असा एक सेवक या ठिकाणी निवडायचा असतो आणि तो तुम्ही निवडावा. मी तुमच्याशी प्रामाणिकपणे बांधलेला आहे आणि निश्चितपणानं सांगतो, मी जेवढं बोललो तेवढं एकही प्रश्न शिल्लक माझ्या 5 वर्षात ठेवणार नाही ही ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.